सन 1920मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या शाळेत वास्तव्य होतं. त्यामुळे या शाळेच्या इमारतीला विशेष महत्त्व आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी नुकतीच या शाळेची पाहणी करत समाज परिवर्तनाशी संबंधित इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आवश्यक तो निधी देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे यांनी या ऐतिहासिक वास्तूच्या पुनर्बांधणीबाबत आपले विचार मांडले. जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे यांनी माणगाव परिषदेचा संपूर्ण इतिहास जतन करून तो भावी पिढ्यांसमोर मांडण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं सांगितलं. योगेश सनदी यांनी ऐतिहासिक शाळेच्या विकासासाठी प्रस्तावित आराखड्याची माहिती देताना या इमारतीचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आधुनिक शिक्षण केंद्र या संकल्पनेनुसार त्याचा विकास करावा अशी मागणी केली. प्रस्तावित आराखड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेली वर्गखोली मूळ स्वरूपात जतन करण्यात यावी. त्यासाठी जुन्या इमारतीतील दगडांचा पुनर्वापर करून ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवावं. तसंच सन 1920च्या माणगाव परिषदेची माहिती देणारं स्मृतिचित्र संग्रहालय, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं प्रदर्शन, दालन, ऐतिहासिक दस्तऐवज, छायाचित्र जतन करण्यासह माहिती फलक उभारण्यात यावेत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. याशिवाय इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वर्गखोल्या, स्मार्ट बोर्डसह संगणक विभाग, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी जुन्या मंचाचा विकास करून त्या मंचाला माणगाव परिषदेचे जनक आप्पासाहेब पाटील यांचं नाव देण्याची सूचना करण्यात आली. परिसर विकासामध्ये नवीन ध्वजस्तंभ, प्रशस्त क्रीडांगण, वृक्ष संवर्धन क्षेत्र आणि पिंपळ वृक्षांची लागवड यांचाही समावेश करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. नवीन ऐतिहासिक वास्तूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणगाव परिषद स्मारक विद्यालय किंवा राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारसा विद्यालय असं नाव देण्याचा प्रस्तावसुद्धा यावेळी मांडण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सारिका यशवंत नांदेकर, शिक्षण आणि अर्थ समिती सभापती शीतल यादव, समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड, महिला आणि बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील, डॉक्टर वर्षा सावर्डेकर, सोनाली सावंत, कुमार कांबळे, पंचायत समिती सभापती अश्विनी बिरांजे, उपसभापती संतोष कांबळे, पंचायत समिती सदस्य मिनल मगदूम, गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, माणगावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, जिनगोंडा पाटील, IY मुल्ला, झाकीर भालदार, बत्ताश कामत, शिवगोंडा पाटील, अनिल कांबळे, पत्रकार शिरीष मधाळे, RJ पाटील, नंदकुमार शिंगे, नितीन गवळी आदी उपस्थित होते. ऐतिहासिक वारशाचं जतन आणि आधुनिक शिक्षणाची सांगड घालणारा हा प्रकल्प साकारला तर माणगावच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच सामाजिक आणि ऐतिहासिक जाणीवांची प्रेरणा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.